नमो भगवते वासुदेवाय नमः. आपल्या सर्वांचा दिवस मंगलमय जावो आणि भगवान श्रीहरी नारायणांची कृपा सदैव आपल्या परिवारावर राहो. मित्रांनो, या आधीचा अध्याय तुम्ही नक्की ऐकला असेल अशी आशा बाळगते. आता ऐका पुढील अद्भुत आणि पवित्र प्रसंग. देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, भगवान गोलोकात जाऊन काय करतात? त्या पापरहित अधिक मासावर कृपा करून आम्हाला सांगा. तेव्हा नारदांच्या प्रश्नावर भगवान नारायण म्हणाले, हे नारदा, पापरहित अधिक मासाला घेऊन भगवान विष्णू गोलोकात गेले. तेव्हा जी अद्भुत घटना घडली ती आता तू मन लावून ऐक. गोलोकाच्या आत सुंदर वनिमय खांबांनी सुशोभित असे पुरुषोत्तम भगवानांचे दिव्य धाम दूरवरून भगवान विष्णूंनी पाहिले. त्या धामाचे तेज इतके प्रखर होते की भगवान विष्णूंना डोळे मिटावे लागले. हळूहळू त्यांनी नेत्र उघडले आणि अधिक मासाला सोबत घेऊन ते त्या दिव्य धामाकडे जाऊ लागले. भगवंतांच्या मंदिराजवळ पोचल्यावरती श्री विष्णू अत्यंत आनंदित झाले. द्वारपालांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. पुरुषोत्तम भगवानांच्या अलौकिक शोभेने आनंदित होत श्री विष्णू हळूहळू मंदिरात प्रवेशले. आत जाऊन त्यांनी श्री पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना साष्टांग नमस्कार केला. गोपींच्या मंडळांच्या मध्यभागी रत्नजडित सिंहासनावर विराजमान असलेल्या श्रीकृष्णांना वंदन करून श्री विष्णू हात जोडून म्हणाले, गुणांच्या पलीकडे असणारे गोविंद, अद्वितीय, अविनाशी, सूक्ष्म आणि विकाररहित स्वरूप धारण करणारे प्रभू, गोपिकांचे प्रिय, शांत स्वरूप असलेले, सुंदर नटांमध्ये श्रेष्ठ, कोटी कामदेवांनाही लाजवेल असे श्यामसुंदर रूप धारण करणारे, वृंदावनातील रासमंडळात विराजमान होणारे, पिवळ्या पितांबराने शोभणारे, मस्तकावर सुंदर तिलक धारण करणारे, रासलीलेचे स्वामी, सदैव आनंदमय लीला करणारे, दोन भुजांचे मुरलीधर प्रभू, अशा भगवंतांना मी वारंवार वंदन करतो. अशी स्तुती करून भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केल्यानंतर पार्षदांनी दिलेल्या रत्नसिंहासनावर श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवान विष्णू विराजमान झाले. मित्रांनो, भगवान विष्णूंनी केलेले हे स्तोत्र जो मनुष्य रोज सकाळी भक्तिभावाने वाचतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात, वाईट स्वप्न देखील शुभ फल देतात आणि त्यांच्या मनात श्री गोविंदांविषयी अखंड भक्ती निर्माण होते. त्यानंतर भगवान विष्णू विराजमान झाल्यावर अधिक मास थरथरत श्रीकृष्णांच्या चरणकमळांजवळ जाऊन नमस्कार करू लागला. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी श्री विष्णूंना विचारले, हे विष्णू, हा कोण आहे? कुठून आला आहे आणि का रडत आहे? या गोलोकात तर कुणालाही दुःख नसते. येथे राहणारे सर्वजण सदैव आनंदात मग्न असतात. ते स्वप्नातही दुःखाची वार्ता ऐकत नाही. मग हा अश्रू ढाळत आमच्यासमोर का उभा आहे? तेव्हा श्री विष्णू म्हणाले, हे मुरलीधर प्रभू, या अधिक मासाचे दुःख मी आपणास सांगतो. याला स्वामी नाही म्हणून हा अत्यंत दुःखी झाला आहे. सूर्य संक्रांती नसल्यामुळे याला मलिन मानले जाते. शुभ कार्यामध्ये त्याचा त्याग केला जातो. लोक म्हणतात की या महिन्यात स्नान, दान, शुभकर्म करू नयेत. द्वादश महिने, अयन, सर्वांनी याला निराधार केले आहे. या अपमानामुळे हा दुःखाच्या अग्नीत जळू लागला. इतका खचला की स्वतःचा त्याग करण्यास तयार झाला होता. तेव्हा काही दयाळू लोकांनी याला माझ्याकडे आणले. हा रडत रडत माझ्याजवळ आला आणि आपले संपूर्ण दुःख सांगू लागला. हे ऋषिकेश, याचे हे दुःख आता आपल्याशिवाय दुसरे कोणी दूर करू शकत नाही. म्हणूनच मी याचा हात धरून आपल्या चरणी घेऊन आलो आहे. दुसऱ्याचे दुःख दूर करणारे आपणच आहात असे वेद जाणणारे महात्मे सांगतात. म्हणून या दुःखी अधिक मासावर कृपा करून त्याला सुख द्या. हे जगन्नाथ, जो आपल्या चरण कमळांची शरण येतो तो कधीही दुःखाचा भागी होत नाही. वेदांचे हे वचन कधी खोटे ठरू शकत नाही. असे म्हणत भगवान विष्णूंनी अधिक मासाचे संपूर्ण दुःख भगवान श्रीकृष्णांसमोर सांगितले.
आणि हात जोडून शांतपणे उभे राहिले. इतके अद्भुत वर्णन ऐकल्यानंतर शौनक ऋषींनी विचारले, हे सूतजी महाराज, आपण धन्य आहात. आपल्या मुखातून आम्हाला भगवंतांच्या दिव्य लीलारूपी अमृतकथेचे श्रवण करता येत आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितले, भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्यात पुढे कोणता संवाद झाला, कृपया ते आम्हाला सांगा. नारदजींनी भगवंतांनी जे वचन सांगितले ते तपस्वी लोकांसाठी अमृतासमान औषध आहे. तेव्हा सूतजी महाराज पुढे सांगू लागले, मित्रांनो, कथा इथपर्यंत ऐकून तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अधिक मास महात्म्याच्या दिव्य कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा जर श्रीकृष्णांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्रीहरी विष्णू, जय श्रीकृष्ण. धन्यवाद.